प्रार्थना झाल्यावर एवढं सातबारा बुवा प्रार्थनेनंतर नोटेशनच्या मध्ये कितको ब्रेक घेऊ को ठीक आहे म्हणजे कानामागून आले आणि असं त्याचा झाला असू दे जरा थांबावलो होतो एकदम उशिरा यायचा आणि मग बोलून दाखवायचा असू दे भजन रूपाने होणार मनोरंजन डोंट वरी बी हॅपी आय एम हिअर काय टेन्शन घ्यायचं नाही मनोरंजन होणार समाज प्रबोधन होणार भजन पण होणार आणि छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती बुवाने अर्धी सांगितलं आणि आम्ही पूर्ण सांगणार भजनाला सुरुवात करतो तूच सूर ढामनसी तूच सूर ढामनसी तूच एक सारी तूच सूर ढामनसी तूच एक सारी सगुण रूप स्वामी देवा एकदा तरी सगुण रूप स्वामी देवा एकदा तरी आज स्टँडर्ड घेतला जरा वाचको उलटा झाला बुवांका स्टँडर्ड पेटीची सवय आहे म्हणजे सफेद दोनदा गातो आता नाही बदलायची गुलामा पेटी होय उपलब्ध करून दिली इल्या म्हणतात त्या साऊंड वाल्यांक भेटलंय माका भेटून विचारला नाही बाबा पेटी कोणाकडनं घेतलं असू दे मी त्यांचे आभार मानणार तू बारको भावस माझं आम्ही हाव ना टेन्शन घ्यायचं नाही सुस्वागतम धन्यवाद आज या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहिली तो आपला भारत देश आणि या भारत देशामध्ये आपल्या राजाने म्हणजे क्रांता राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते आपलं हे महाराष्ट्र राज्य आणि बुवांनी सांगितलं तसं प्रभू परशुरामाच्या पवित्र आणि पावन भूमीमध्ये या कोकण भूमीमध्ये आणि मुंबई कोकणात येतात प्रभू परशुरामाने निर्माण केलेलं आपलं पवित्र आणि भूमी तसं कोकण आणि या कोकण भूमीतील हे मुंबई शहर आणि या मुंबई शहरामध्ये या सांस्कृतिक नगरीमध्ये नवजीवन रहिवासी संघ वाकोला टेमेटो कंपाऊंड यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार आज महाराजांची जयंती या ठिकाणी साजरी होते या जयंतीचं औचित्य साधून या मंडळाने
माझे अत्यंत जवळचे मित्र ती जीवची प्राण आणि माझी पहिल्यांदा जवळवाली भाजवता आता आजपर्यंत आपल्यावर असायचो पण आज माझं भाग्य ठेवून माझ्या होम बीचवर तिचा भारी भाजून घडते सन्माननीय ऋषिकेशची मैत्री तसेच मला त्या ठिकाणी जगात आपला साथ करताय आदरणीय प्रमोदजी परबुवा यांचे पट्टशिष्य सन्माननीय यश पांचालवा त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो तसेच माझे कोरस मंडळी आज माझ्या कोरस मंडळीमध्ये माझे गुरुबंधू त्या ठिकाणी हर्षद तेंडुलकर बुवा त्याचप्रमाणे गुरुनाथ घाडी बुवा तसेच गौरव पांचाल बुवांचे पट्टशिष्य तेजस मेत्री बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या जन्मासी नतमस्तक होतो तसेच या ठिकाणी बुवांच्या गावाहून सन्माननीय गणेश पांचाल बुवा आले त्यांच्या सुद्धा चरणासी नतमस्तक होतोय तसेच या नवजीवनमध्ये सन्माननीय प्रभू बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या चरणासी नतमस्तक होतोय तसेच आमचे परममित्र विनोदजी सुतारमावली या ठिकाणी आले त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतोय तसेच आमचे परममित्र सन्माननीय गुरुबंधू आमचे सुनीलजी मेस्त्री या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद देतोय तर काय झाला आज आमच्या दोघांच्या पेटीवर बिघडलं काय झालं समजत नाही तर मला या ठिकाणी हार्मोनियम उपलब्ध करून दिले ते म्हणजे आमचे मित्र आणि आमचे हितचिंतक सन्माननीय दिलीपजी मांजरेकर बुवा आणि बुवांसाठी हार्मोनियमची उपलब्धता करून दिले ते म्हणजे सन्माननीय सुभाष पुजारी बुवा त्यांना सुद्धा या ठिकाणी माझ्या वतीने आणि बुवांच्या वतीने धन्यवाद देतोय तसेच बुवांनी सांगितलं साऊंडवाल्यांना काय सांगितलंय बरकत देऊन घे बरकत येऊन जाऊ दे ऐकून ठेवा तुमचा बरकत येऊ दे म्हटला आणि जाऊ दे पण म्हटला असू दे खरोखर एक नंबर साऊंड एकदा साऊंडवाल्यांसाठी त्यांचे देखील आभार मानतोय तसेच या ठिकाणी YouTube चॅनल त्यामध्ये माझे परममित्र सन्माननीय योगेशजी सुर्वे यांचं या ठिकाणी YouTube चॅनल आहे त्यांना सुद्धा धन्यवाद देतोय तसेच या ठिकाणी तेजस मालवणी पोरको हे या देखील युट्यूबच्या माध्यमातून उपस्थित आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद देतो तसेच माझे पटवानवाले ऋषिकेश मेस्त्री यांचं सुद्धा या ठिकाणी युट्यूब चॅनल आहे त्यांना सुद्धा धन्यवाद देतो या ठिकाणी माझ्या दोन्ही मावशा या ठिकाणी उपस्थित आहेत खरोखर त्या मावशीच्या घरी मुंबईत आल्यावर राहण्याची सोय नव्हती तेव्हा त्या मावशीने मला आपल्या घरात ठेवून घेतलं आणि जवळजवळ 15 ते 17 वर्ष मुलासारखा तिने सांभाळ केला त्या दोन्ही मावशांच्या चरणाशी नतमस्तक होतोय तसेच वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्वकार्येषु सर्वदा अशा विघ्नहर्ता वक्रतुंड गणपती गजाननाचा चरणी नतमस्तक होतो सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके नारायणे नमोस्तुते माझी ग्रामदेवता आई महालक्ष्मी आणि माझी कुलस्वामिनी आई अंबा भवानीच्या चरणी नतमस्तक होतो कैलास जनाना शिवचंद्रमौळी पवित्र माता मुक्ती प्रणाली कारुण्य सिंधू भक्तारी गुरुवीर शंभो मनोरणारी माझ्या ग्रामदेवत श्री मल्लिकार्जुन आणि ठाणेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो गुरुडाया मंडळाचा नाही सका उपाकरी रंगाला सावरी माझे गुरुदेवात सन्माननीय प्रभूजी हरियाण बुवा यांच्या चरणाशी नतमस्तक होतो अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाशी नतमस्तक होतो तसेच आस्ते कदम गणपती अश्वपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती ज्ञानंकार मंडित ज्ञानंकार वैष्णव शस्त्रार्थ शास्त्र पारंगत राजवीर वंदन सिंहासनाधीश्वर योग गुरु श्री 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 श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी हर हर महादेव मानाचा मुद्रा करून आणि तुम्हाला जमलेल्या सर्व भजन रसिकांच्या चरणी नतमस्तक होऊन मी या 2025 च्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात करतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बुवा झलक कसा माहिती बुवा
सुरुवात अशी कडक होईल. पुढे काय पण हो, टेन्शन घ्यायचं ना. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. लय माका गोमू बिबी बनवलंस, गोमू तुका दाखवत आता गोमू. तुका ऐवज दावगत लावणार गोमूचं असं ते. या ठिकाणी कोणी भजनी कलावंत वगैरे उपस्थित असतील आणि नाव घ्यायचं राहून गेलं असेल तर छोटा भाऊ म्हणून क्षमा असावी. कारण कसा जेवढे निदर्शनास केले तेवढ्यांची नावं घेतलंय. बुवा खरोखर बुवांचा आवाज छान आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. मी प्रामाणिक सांगते, मी तुझं लय फॅन आहे त्या बाबतीत. पण काय काय इपवतच ना थंय राग येतात. आता कसं दुसरी बारी माझ्याकडे आहे, त्यामुळे साधारण बोलो बाबा होय ना बुवा. तुझे ते अफजल खान आणि अफजल खानाचे किती बायका आल्यावर किती झाले म्हणतात ताजमहल बांधणारे. एकच ताजमहल बरं कुंडवलात घालवलीत खाली उतरलंच की खरी एक बांधलेलो बारको ताजमहल माहित आहे तुका सरवणकरांच्या मळ्यात एकदा बघ झाला. हो म्हणतात बायकांसाठी आणि प्रियसीसाठी ताजमहल बांधणारे कित्येक झाले. एकच तो. आणि त्या गुलामात पण त्या बांधकाम करणाऱ्या कामगारांचे हात तोडला. कोण तो? शानो. पण बघा माझ्या राजानं जो रायगड जवळ बांधला त्या बांधणाऱ्याचा नावाचा त्या मंदिराच्या पायरीला लावायची परमिशन दिली. आपलं महाराज हातपाय तोडणार नव्हतो कामगारांचे. पुढे सांगतोय फक्त भजनात सुरुवात होऊ दे, तुझा सगळा गोमू बिमू काढतय. हो माका म्हणते बदलू घेतला डोंबिवली. अहो बरोबर आज एका साधारण मी पाणी दिला तोंडार मारू. मागे बारी होती नवरात्री. मी हैसून गाडी घेऊन गेलोय. बरोबर 3 तास गाडी चालवत होतो या डोंबिवली पोहोचेपर्यंत. लय ट्रॅफिक. गाडीतनं उतारलं डायरेक्ट पेटीवर बसवलं. अगदी सरस्वतीच म्हणून सांगतोय चेहऱ्यावर पाणी पण नाही मारलेलं त्या ट्रॅफिक म्हणलं त्या गेला होते. तुका हे पाणी दिलंय वरती रंगो जागा दिली सजो सदरो बिगरो घालून. असू दे लहान काय मागा काहीतरी बोललो मी. तू लहान असू दे खैसून लहान आणि काय लावीन समजा. हळूहळू भजनाला सुरुवात करतोय. प्रार्थना घेऊया कारण कसा भजन चालू भजन होण्याच्या आधी जास्त बोलणं बरोबर ना. घेऊया हळूहळू.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखाध्यक्ष सन्माननीय संतोषजी उपरळकर यांनी आमच्या नवजीवन रहिवासी संघाच्या इथे शिवछत्रपतींच्या पूजेला आपण आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. त्याचप्रमाणे महिला शाखाध्यक्ष सौ सारिकाताई आरोळकर यांचं इथे स्वागत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक सेनेचे विभाग अध्यक्ष सन्माननीय सुभाषजी कावळे साहेब यांचे इथे स्वागत करतो. तसेच महाराष्ट्र विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्राचे कार्यकारी सदस्य सन्माननीय महेशजी कांबळे साहेब, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस सूर्यकांतजी मयेकर साहेब, महिला शाखाध्यक्ष विजयताई माधवकर मानसेकर, कांचीताई पांचा, जाधव मॅडम यांच्या इथे खूप खूप स्वागत. धन्यवाद. रामण साहेब यांच्या इथे स्वागत. सन्माननीय संतोष उपरकर साहेब यांचा सत्कार करते सेक्रेटरी शंकरसाहेब कांबळे. तसेच महिला शाखाध्यक्ष सारिकाताई आरोळकर या ठिकाणी सन्माननीय आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखाध्यक्ष सन्माननीय संतोषजी उपरेलकर साहेब या ठिकाणी आले. मी माझ्या आई भवानी प्रासादिक भजन मंडळ यांच्या वतीने त्यांचे लाख लाख आभार मानतो. कसं आहे, प्रार्थना चालू होती म्हणून थांबलो नाही. खरोखर वा उत्कृष्ट असं गायन. तुमच्या गायनात काय मी नाव नाही ठेवणार, पण कसा हुआ वेळेचं बंधन. खरोखर वेळेचं बंधन असो ना हे लय मागा घाबरता. कारण सांगतोय मागे डोंबिवली ह्याच्याकडे एक पारी झाली आणि 2 दिवसात सांताक्रूजला मी हे काही पारी दिले. एवढं घाबरलो ना 3 तास लवकर येऊन माझ्या घराकडे उठविले. छत्री धरून भजन केला. छप्परा टेन्शन नाही. आज काय पाऊस येत नाही. आता गरमीचे दिवस चालू झाले. हो बाबा उशिरा इलस तो इलस, भजन चालू कर, भजन चालू कर. तरी ते का गाणे मारुतीचं नंतर काय तर गजरात कान पाव डव साबण म्हणता ह्याच्यात ठेवून इलोय. कशात निर्माण ह्यो डव बाबाच हा. एका मी नाव ठेवलं डव बाबा. खरोखर डव बाबाच वाटता. म्हणता मी डव साबण लावलोय. डव साबणात मी काय गोरो झाले नाही, पण तो साबण काळो झालो म्हणता. निर्माण टाकून ठेवलं. मग निर्मा लावू द्या. पण ह्या तुझं ओरिओ बिस्किट कशात झाला रे? बरं गावात असता तर ठीक होतं. आता मुंबई गेल्यावर साधारण तरी कलर चेंज होतो ना. होय तो घनसोली हा कामा उन्हामुळे बघा बिचाऱ्याचा ओरिओ बिस्किट झाला. राग नाही ना? बोलशील का? राग असलो तरी बोलशील का? बोलूनच दाखव. आज येऊ तुला जमला नाही जा, बाहेर जाऊ का देऊ चावणार. होम पिच आहे माझ्या. यहाँ से सीधा जाके ऐसा उजवीकडे वळेगा ना, फिर से डावीकडे वळणे का पहिलाच. या हिंदी
इंग्लिश पुढे दाखवते तुका इंग्लिश किती ताट आहे. व खरोखर अगदी महाराजांचा जयंती विषय खरोखर छान छान सांगितलं शिकवा. त्यात काय वाद नाही, कारण माझे बारी मी त्याच्यापेक्षा वयान जरी मोठं असले ना पण त्याचा दांडगा डबल बारी येतो अभ्यास, कारण माझ्या आधीपासून जो डबल बारी करता वय ना. काय सांगता, डोंगर कुणाला वाटत नाही, सूर्य कुणाला झाकत नाही, जुना झाला त्या. ऐका सगळा अरे कापल्या तरी नसा उधळण होईल भगव्या रक्ताची, कापल्या तरी नसा उधळण होईल भगव्या रक्ताची, आणि फाडली तरी छाती तरी मुक्ती दिसेल फक्त आणि फक्त शिवाजी राजांची, फक्त आणि फक्त शिवाजी राजांची, फक्त आणि फक्त शिवाजी राजांची. मी बोलवलेली नाही का? हा म्हणजे आंबा तुम्ही काय चालला आहेत ना. अजून एक छत्रपती शिवाजी महाराजांवरती किती मी बोलू शकतो, गोवांना त्याचा चांगला अनुभव आहे. त्या ठिकाणी गोवाने 14 मात्रा सादर केल्या. आम्ही काय म्हातारे भित्रेचो किंवा आम्ही पंडित नाही, पण मोठो भाव म्हणून साधारण वाढीव घेऊ गोवा म्हणून तिकडे 14 आम्ही 16, जास्त नाही वाढवणार भावा, 2च. होय, त्याच्यासाठी बाऱ्या इथे नाही, बाहेर गावी घ्याव्या लागतात. 32.5, 57, 58, 92 असे तिकडे बाहेर घ्यायचे, इकडे नाही.
लग्नाचे सुपुत्र माननीय श्री माजी खासदार विनायकराव साहेब तसेच आपल्या विभागाचे माननीय श्री हितेशराव माजी नगरसेवक आपल्या इथे उपस्थित आहेत. नवजीवन व्यवस्थापक आपल्या अत्यंत स्वागत करत आहे. धन्यवाद. या ठिकाणी बक्षीस आलं होतं. राजीव कावले यांच्याकडून सुरुवातीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे उमेश परब यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे गार्गी बाई आणि लक्षता पाटील या दोघींकडनं 101 असं 202 रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी लक्षिता पाटील इसकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. या ठिकाणी सन्माननीय आमचे सर्वांचे लाडके माजी खासदार साहेब आणि आमचे लाडके भाई सन्माननीय विनायकजी राऊत साहेब या ठिकाणी यांचं आगमन झालंय. त्याचप्रमाणे आमचे लाडके नवीन नेतृत्व सन्माननीय नगरसेवक गीतेशजी राऊत साहेब यांचं देखील या ठिकाणी पिता पुत्राचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी माझ्या आईबाबांनी प्रसादिक भजन मंडळ यांच्यातर्फे दोन्ही सन्माननीय यांचा या ठिकाणी आभार मानतोय. धन्यवाद. हॅलो, छोटासा सत्कार करत आहोत. माननीय विनायकराव साहेब यांचा सत्कार नवजीवन युवा संघाचे अध्यक्ष पांडुरंग पवार करतील.